शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाकडनं उमेदवारी काल घोषित करण्यात आलेली आहे. तुमची कशी या प्रकारे तयारी असणार आहे आणि अजित पवार यांना आवाहन केलं आहे की आम्ही त्यांना पराभव करू? नाही, ठीक आहे. ते जे काय आपले पवार साहेबांच्या गटाकडून त्यांनी आपला उमेदवारी ते चार उमेदवार ते जाहीर करणार आहे, कारण की 4च उमेदवार निवडून आले तर राष्ट्रवादीचे, आणि त्या दृष्टिकोनातून 4 उमेदवारांचं ते जाहीर करतीलच. त्यांचं कामच आहे. आता बाकी काय राहिलं नाही त्यांच्याकडे. तुमची तयारी आहे जे 4 नाही, आम्ही तर लढणारच आहोत ना. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सिम्बॉल आहे, झेंडा आहे. हे सगळं पक्षाच्या पूर्ण ताकदीने आम्ही या 4 जागा आणि त्या व्यतिरिक्त जे आम्हाला महायुतीच्या माध्यमातून जे आपल्याला येतील आणखीन अधिकच्या जागा, ते सगळ्या जागा आपण लढणार आहोत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. चिन्ह तुमच्याकडे आल्यानंतर काय फरक जाणवतो तुम्हाला मागच्या 4-5 दिवसामध्ये? फरक काय नाही. चिन्ह तर पहिलेच होतं ना आमच्याकडे. चिन्ह होतं अधिकृतपणे आलं. अधिकृत ठीक आहे. नाहीतरी आम्ही झेंडा लावतच होतो, तेही लावत होते, पण त्यांचा झेंडा गेला होता, त्यांचा सिम्बॉलही गेला, पक्षी गेला. आता राहिला काय? आता जे काय त्यांना मिळेल ते. नाहीतर त्यांनी नवीन पक्ष स्थापन नाही केलं असतं तर ते अपक्षच राहिले असते. म्हणून आता आमच्याकडे आपलं निवडणूक आयोगाने जे निर्णय दिला आहे त्याचं आम्ही स्वागतच केलं होतं, आणि त्या दृष्टिकोनातून ते आम्ही पक्षाचं मजबूतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जे काही लोकसभा सीट आमच्या महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला येतील ते सर्वच्या सर्व निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे. गोळीबार प्रकरणावरनं सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची सातत्याने सर्वत्र मागणी होत आहे. ते आता चौकशी सुरू आहे. ते सगळं व्यवस्थित जे काही चौकशी अंती काय येईल काय नाही. राजीनामा मागायचा विरोधकांचा अधिकार आहे, मागतात ते त्यांचं काम आहे. परंतु आमचं काम आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन केलं पाहिजे. जे काही झालंय त्याचा चौकशी सुरू आहे आणि योग्यरित्या त्या चौकशी सुरू आहे, आणि त्या दृष्टिकोनातून योग्यरित्या कारवाई होईल. तुम्ही गडचिरोलीमधनं तयारी सुरू केलेली आहे. उद्या गोंदियामध्ये देखील एक कार्यक्रम आहे. 2 जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा आहे विदर्भात. नाही, ठीक आहे. ते गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली असा 2 जागावर आपला मागणी आहे. परंतु मागेच मी बोललो होतो की जे काही आपला महायुतीचे नेते ठरवतील, जे जागा आपल्याला देतील राष्ट्रवादी काँग्रेसला, त्या दृष्टिकोनातून त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उभा राहतील. पण आदिवासी चेहरा म्हणून तुम्हाला तर कामाला लागणं असं सांगितलं गेलं की कामाला लागा म्हणून? नाही, असं काही नाही. असं मला काही कोणी सांगितलं नाही. मी स्वतः कामाला लागलेलो आहो. कारण की काय झालं तरी महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. बीजेपीचा असेल, शिवसेनाचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, जे कोणी उमेदवारी दिला जातील तिथे ते महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्रित होऊन आम्ही लढणार आहोत. आणि मोदीजींचा जे 2024चा जे आहे की महाराष्ट्रातून 45+ आपले लोकसभाचे सीट आले पाहिजे, त्याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे. शरद पवार गटाला ज्या चिन्हाचा पर्याय दिला त्यामध्ये वटवृक्ष देखील एक चिन्ह होतं. त्याला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला. त्यांचं असं म्हणणं आहे की वटवृक्ष हा आमच्या आस्थेचा विषय आहे, त्यामुळे ते चिन्ह शरद पवार गटाला देऊ नये. नाही, ठीक आहे. ते ऑब्जेक्शन्स आपल्याला घेता येतात. त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग ठरवतील कोणाला काय चिन्ह द्यायचं, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यक्षेत्राचा बाब आहे. तुम्हाला वटवृक्ष त्यांना दिलं काही विरोध नाही? नाही, मी कशाला त्याच्याबद्दल मला काय प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता नाही. कोणता सिम्बॉल द्यायचा आपले जे आयोग आहे, आयोग ठरवतील. त्यांना जे वाटेल त्या दृष्टिकोनातून सिम्बॉल दिलं जाईल. परंतु आता त्यांनी मागेच मी बोललो होतो की आता साहेबांनी आराम केला पाहिजे आणि सगळ्यांना एकत्रित आणून आशीर्वाद देऊन आपला महाराष्ट्राच्या विकासाकरता त्यांनी पुढे आला पाहिजे. आराम म्हणजे आता राजीनामा दिला पाहिजे आता पक्षाने चिन्ह गेलं तर? नाही, राजकारणातून कोण बाहेर जातो? शेवटपर्यंत राजकारण चालतच राहते, परंतु मार्गदर्शन केलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. आशीर्वाद दिला पाहिजे म्हणजे मार्गदर्शन केलं पाहिजे. बसून
हे काम करा, ते काम करा, महाराष्ट्रामध्ये जे जे आपल्याला अति आवश्यक आहे ते कामं करायला पाहिजे, अशा प्रकारचं ते मार्गदर्शन करू शकतात. 83 वर्ष वय झालं म्हणजे रिटायरमेंटची राजकीय रिटायरमेंटची वेळ आली आहे. त्यामुळे आता मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मार्गदर्शक आशीर्वाद दिला पाहिजे. त्यांचा अजून राजीनामा दिला नाही त्यांच्या कोण? शरद पवारांनी त्यांचा नाही, राजीनामा तर 2-3दा झाला. राजीनामा दिलेत साहेबांनी, परंतु 3दा वापसही घेतले. चिन्ह गेलं तर आता एक नाही तर आराम केला पाहिजे, इतकंच आहे आमचं म्हणणं.